तिच्याशी कुठल्याही प्रकारे आपलं नाव जोडलेलं मला चालणार नाही. आई प्लीज, कमळीने कुठलाही क्राईम केलेला नाहीये. हो, तुला कसं माहिती? आणि हे जे सोशल मीडियावर टीव्हीवर सगळं झळकते ते खोटं आहे का? ते तिला अडकवलंय कोणीतरी या सगळ्यात. ऋषी किती भोळा आहेस रे तू. ती एक साधी गावातली मुलगी, तिला कोणी कशाला ड्रग्सच्या केसमध्ये अडकवेल? नाही म्हणजे यात काय लॉजिक आहे? आई हे बघ, मला नाही ह्यावर चर्चा करायची नाहीये. ती निर्दोष आहे इतकंच मला माहिती आहे. हा, तिला ह्यात कोणी अडकवलंय हे अजून माहिती नाही. आणि माहिती करून घेण्याची गरजही नाहीये. काय चाललंय तुझं? कमळी कमळी सतत काय तिची बाजू घेत असतोस रे? आणि मला एक सांग, तू ह्या कमळीच्या बाबतीत इतका शुअर कसा काय असू शकतोस? नाही, कारण तिने एका मुलीला वाचवलंय यातनं. कदाचित त्या मुलीला कोणीतरी ड्रग्स दिले असतील आणि तिचा ब्लेम सगळा कमळीने स्वतःवर घेतला असेल. वहिनी काही टेन्शन घेऊ नका. तिला जरा चक्कर येत होती बस. आता मी तिला तिच्या गाडीतनं घरला पाठवून द्यायलोय. हो, काय आहे मग त्या मुलीचं नाव? आणि कमळीने जर त्या मुलीला वाचवलंय तर कमळी तिचं नाव का घेत नाही? हे सरळ आहे ना, त्या मुलीची बदनामी टाळण्यासाठी. वाव, ग्रेट. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की कमळी एक ग्रेट मुलगी आहे, जी दुसऱ्या कोणा मुलीवर नाव यायला नको म्हणून स्वतःवर नाव घेते, स्वतः ड्रग्सच्या केसमध्ये अडकते, पण तिचं नाव सांगत नाही. आई बास ऋषी, यानंतर मला या केसवर आपल्या घरात चर्चा नकोय. अँड माइंड यू, तू या सगळ्यापासून लांब राहिलेलंच चांगलंय, तुझ्यासाठी पण आणि इनामदारांच्या स्टेटससाठी पण. बापरे, दोन वेळा असं जेवणाकडे बघून काही होणार नाहीये. ते मुकाट्यानं खा. तुझ्यासाठी काही शाही बिर्याणी येणार नाहीये इथे. ए, जेवून घे. अगं रोज रोज चपाती भाजी मला नाही आवडत ग. तुला माहिती की नाही मला खिचडी आवडते. होय ग माझ्या सोनिया, पण आता केलंय का नाही? आता आजचा दिवस खाऊन घे आणि मग उद्या बनवते. जा, नुसतं गंडवतीस. बर चल, तुला खायची आहे का नाही खिचडी? बघ आता तुला खिचडी खाऊ घालतोच की नाही बघ. हे बघ, झाला का नाही खिचडी भात तयार? आता खाशील? चल कर. ए, अजून खाल्लं नाहीस? आता तुझ्यासाठी काही शाही बिर्याणी मागवायची का? खायचं तर खा, नाही तर उपाशी राहा. आमचं काय जातंय? ही पोरबी माझ्या कमळीसारखीच असेल. आता तिनं काय केलंय काय नाही. खरं हिला बी माझ्या कमळीसारखी सुकी चपाती आणि वरण खायला जड जात असेल.
मॅडम ओ मॅडम बस काय झालं मला सांग. दादा कमळीने ज्या मुलीला वाचवलं ना ती मुलगी ती राजू तुला माहिती आहे ती मुलगी कोण आहे? प्लीज मला सांग ती मुलगी कोण आहे. हे बघ कमळी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. त्या मुलीला सांगू शकतो आपण साक्ष द्यायला. कमळी जेलमधनं बाहेर येईल. प्लीज सांग मला ती कोण आहे. दादा ती मुलगी मी हे बघ शांत काय झालंय मला सांग. त्या रात्री काय झालं नक्की? कमळीने तुला वाचवलं म्हणजे काय केलं? चुकी राजू चुकी तुझ्याकडून चूक झाली आहे का काही? दादा त्या दिवशी चरणने माझ्या ड्रिंक्समध्ये काहीतरी मिक्स केलं होतं आणि मला कमळीच्या रूममध्ये घेऊन गेला आणि माझ्या जबरदस्ती केली.